मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकामी दाखल केलं। पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। वाल्मिक कराडची प्रकृती त्याचबरोबर बीपी, शुगर आणि इतर चाचण्या देखील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर झाल्या। मात्र वाल्मिक कराडच्या पोटदुखीचा त्रास असल्याने नंतर वाल्मिक कराड याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्येच असलेल्या जे की एक्सरे विभाग आहे किंवा सोनोग्राफीचा विभाग आहे या विभागामध्ये नेण्यात आलं आणि वाल्मिक कराडची सोनोग्राफी झाली। या संपूर्ण प्रक्रियेनंतर बीपी, शुगर हे देखील वाल्मिक कराडचं चेक करण्यात आलं, त्याचबरोबर इतर चाचण्या देखील करण्यात आल्या। मात्र सुरुवातीपासून जर घटनाक्रम सांगायचा झाला तर मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण जे कनेक्शन आहे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या हत्या प्रकरणाची केस बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे। हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। सुरुवातीला आरोपी वाल्मिक कराड याच्याकडनं दोषमुक्तीचा अर्ज, नंतर जामिनीचा अर्ज दाखल करण्यात आला। दोनही जे दाखल केलेले अर्ज आहेत ते दाखल केलेले अर्ज न्यायालयाकडनं फेटाळण्यात आले आणि त्याच्यानंतर आरोपी वाल्मिक कराडचा जिल्हा कारागृहाबाहेर येणारा जो मार्ग आहे तो बंद झाला। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सोशल मीडियावरती होत असलेली चर्चा आणि ॲक्च्युली परिस्थिती असलेली हे वेगवेगळ्या बाजू आहेत। मात्र ज्यावेळेस आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं त्यावेळेस पोलिसांचा मोठा गराडा आणि वाल्मिक कराडच्या हातामध्ये असलेले दोरखंड आणि वाढलेली दाढी आणि डोक्यावरचे पांढरे केस बघून संपूर्ण जी बघ्याची गर्दी होती त्यामध्ये एक वेगळी चर्चा निर्माण झालेली आहे। कारण ज्या वाल्मिक कराडचा जिल्ह्यामध्ये असलेला दबदबा, जिल्हा प्रशासनावरती असलेली पगड आणि मंत्र्यासोबतचा असलेला वावर हे बघून आज वाल्मिक कराडला या ठिकाणं हे दुसरं चित्र बघत असताना आपण बघू शकतो की कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असं यावरून आपल्याला स्पष्ट होतं आहे। मात्र ज्यावेळेस वाल्मिक कराड याला जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं गेलं त्यावेळेस सुरुवातीला प्राथमिक उपचार करण्यात आले। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोटदुखी होत असल्यामुळे सोनोग्राफी करण्यात आली। सोनोग्राफीनंतर वाल्मिक कराडला औषध उपचार देऊन पुन्हा बीड जिल्हा कारागृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। मात्र संपूर्ण घटनाक्रम सांगायचा झाला तर संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर इतर आरोपी जो की पहिला आरोपी आहे जे की जयराम चाटे 1 दिवसासाठी जिल्हा कारागृहामधून बाहेर आलेला होता आणि आज वाल्मिक कराड प्राथमिक उपचारासाठी किंवा प्रकृती बिघडल्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। मात्र या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आणखी पुढे काय घडतंय आणि या प्रकरणामध्ये आणखी नेमकी माहिती काय मिळते हे देखील आम्ही तुम्हाला वारंवार पोहोचत राहू किंवा माहिती देत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश काशीद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।